दिल्लीमध्ये मोदींच्या उपस्थितीमध्ये उच्चस्तरीय बैठक, दहशतवाद्यांना कडक उत्तर देण्याची तयारी। पहलगाम हल्ल्यावर थोड्याच वेळामध्ये परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारत चोख उत्तर देण्याच्या तयारीत। भारत पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यावर पूर्ण बंदी घालू शकतो। पाकिस्तानी उच्चायोगाला वाटप केलेली जमीन परत मिळवण्यासह भारत सिंधू पाणी करार सुद्धा रद्द करू शकतो। दहशतवादी हल्ल्याला असं उत्तर दिलं जाईल की जग बघेल, पडद्यामागे कारस्थान रचणाऱ्यांना शिक्षा मिळणार। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा। पंतप्रधान मोदी मास्टरमाइंडला शोधून काढतील आणि टोकाची कारवाई होईल। पहलगाम मधील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। पहलगाम मधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीनगरला रवाना, तर महाराष्ट्रामधील पर्यटकांना तातडीने मदत पुरवण्याची अजित पवारांकडून जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विनंती। पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, 2 पाकिस्तानी तर 2 स्थानिक दहशतवादी असल्याची सूत्रांची माहिती। दहशतवाद्यांचे फोटो समोर आल्यामुळे तपासात मोठी मदत होणार। पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून 5 लाख आणि जखमींना 50,000ची मदत मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। विशेष विमानानं काश्मीरमध्ये अडकलेल्या राज्यातील पर्यटकांना परत आणणार, सर्व खर्च राज्य सरकार उचलणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मूमधील विविध संघटनांकडून आज बंदची हाक। पहलगाममधील नागरिकांकडून हल्ल्याचा निषेध। चंद्रपूर जिल्ह्याचा पारा 46 अंशांवर। सकाळी 10 वाजेपर्यंत शाळा आणि महाविद्यालय सुरू ठेवण्याच्या सूचना। तर नागपुरात 5 अनोळखी व्यक्ती मृतावस्थेमध्ये आढळल्या। 5ही जणांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता।